आज आणल्या होत्या आम्ही चिंबोऱ्या. खूप दिवसापासून खायची इच्छा झाली होती, पण जमत नव्हतं आणायला जायला, कोणीच नव्हतं. आज फायनली आणल्यात. तुम्ही बघू शकता, या 500 रुपयाला दिल्यात, 10 आहे. यांना मी आता अशा पाण्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे त्या घाण सोडतील पटापट. जास्त आपल्याला साफ करायचं टाईम आपला वेस्ट होत नाही. असे बुडबुड येतात, दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे ते आपली घाण सोडतायत. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलं आहे, म्हणजे जी काही घाण असेल ती पूर्णच निघून जाईल. आता तेलामध्ये मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता घातलेला आहे. आता हे व्यवस्थित मी मिक्स करते. त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे मीठ, हळद, लाल तिखट. कांदा, टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आधी मी वाटण घातलेलं आहे. वाटणमध्ये टाकलं आहे कोथिंबीर, आलं, लसूण, भाजलेलं खोबरा, कांदा आणि वाटण घालून व्यवस्थित परतून घेतलं आणि मग हे चिंबोरे त्याच्यामध्ये टाकते. आता मी कवटी पण ठेवलेली आहे, कारण की कवट्या भरलेल्या आहेत. त्यांची अंडी जी बोलतात ती त्या कवट्यांमध्ये आहेत, म्हणून कवट्या काय जास्त मी साफ केलेल्या नाही आहेत. त्यातच खरी मज्जा असते खायची. हे मी त्यांच्या पायांचा मिक्सरला वाटून घेतलेला आहे. हा रस्सा आपण आपल्या चिंबोऱ्यांच्या रस्स्यांमध्ये तर टाकणार आहोत. त्याच्यानी वेगळीच चव येते आणि रस्सा जाडसर बनतो. आता हे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आता आपण हे शिजवून घेऊ. मला तर चिंबोऱ्या खूप आवडतात, म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. माझ्या मुलाला तर जास्तच आवडतात, तोच आणायला सांगतो आम्हाला. हा बघा, रस्सा मस्त शिजतोय, कसा कलर आलेला आहे. वाव, इथे रेडी झालेला आहे चिंबोऱ्यांचा रस्सा. बघा कसा कलर आला आणि कसली ग्रेव्ही भारी दिसते. वाव, बघूनच तोंडाला पाणी येईल तुमच्या. यासोबत, नुसत्या रश्श्यासोबत तुम्ही 2-3 वाटी भात नक्कीच खाल. असला हा रस्सा भारी लागतो. वेगळं काहीच वापरायचं नाही आहे, तरी त्याला टेस्ट येते. तयार झालेला आहे क्रॅब रस्सा. बघा कसा दिसतो, एक नंबर ना. वा, आता आम्ही मस्त चिंबोऱ्यांवर ताव मारतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.